बांगलादेशात झालेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात आज गोंदियामध्ये 72 समाजातील हजारोच्या संख्येने महिला पुरुष रस्त्यावर उतरले व झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। या जनाक्रोश मोर्चामध्ये 72 समाजांनी सहभाग घेतला। त्याचप्रमाणे शहरातील मुख्य बाजारात हा मोर्चा भ्रमण करत बांगलादेशाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तर आंबेडकर चौक या ठिकाणी रॅलीचे समापन करण्यात आले। काही दिवसाआधी बांगलादेशमध्ये मुस्लिम समुदायाने हिंदू समाजावर हल्ले करीत अत्याचार केले, तर हिंदू देवी दैवतांची मंदिरे तोडली, तर काही लोकांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला। याचे पडसाद संपूर्ण जगात हिंदू समुदायामध्ये उमटू लागले। अनेक हिंदू संघटना देश तसेच राज्य पातळीवर आंदोलने केली, तरी देखील केंद्र सरकारने बांगलादेशात हिंदू बांधवांवर झालेल्या हल्ला करणाऱ्या संघटनांविरोधात हवे तसे पाऊल न उचलल्याने देशात हिंदू समाजात आक्रोश निर्माण झाले आहे। या संघटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज गोंदियात सकल हिंदू संघटनेच्या वतीने जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील हजारो हिंदू बांधवांनी सहभाग घेतला आहे आणि रॅली गोंदिया शहरातील मुख्य बाजार परिसरात भ्रमण करून आली, तर बांग्लादेशाविरोधात नारेबाजी करण्यात आली। ये जो हिंदुओं पर अत्याचार हो रहे हैं, हमारे देश के बाजू में बांग्लादेश और बांग्लादेश के साथ ही हमारे यहाँ पर भारत में भी जहाँ जहाँ हिंदुओं पे अत्याचार होगा, अब उसका परिणाम देखेंगे कि जैसा हिंदू समाज आज 72 जाति के लोग यहाँ पर एकत्रित हुए और सकल समाज के बैनर तले आज ये कार्यक्रम हुआ। आपने मंच पे भी देखे होंगे तो 72 जाति से हर जाति से एक एक व्यक्ति का नेतृत्व यहाँ हो रहा था। उन्हीं के नेतृत्व में ये आज आयोजन हुआ है। और जब जब अब हिंदुओं पर अत्याचार होगा, हिंदू समाज अब ऐसे ही जवाब देगा। अब हिंदू समाज जागरूक हो गया है, हिंदू समाज एकत्रित हो गया है। इसीलिए मैं समस्त हिंदू समाज का प्रार्थना धन्यवाद देता हूँ कि जैसा आज उन्होंने अपना परिचय हिंदू होने का दिया है, ऐसा ही जब जब हमारे देश पर या हिंदू समाज पर अत्याचार होगा वो ऐसे संघटित होते हैं। बांगलादेशी जी घटना आहे ती फार निंदनीय आहे। त्याचा हा जी जन रॅली निघाली आहे त्याचा निषेध पण करत आहे आणि महिला आणि पुरुष मोठ्या वर्गात छोट्या बालकांसहित तिथे आलेले आहेत। परंतु अशी घटना न झाली पाहिजे आणि अशा घटनेचा आम्ही निषेध करतो। छोट्या मुलींसोबत सुद्धा अशा घटना होत आहेत तेव्हा फार दुःख होते आणि अशी जन आक्रोश रॅली निघाली नाही पाहिजे, कारण की अशा घटनाच झाल्या नाही पाहिजे। अशा घटनांच्या माध्यमातून आज इथे रस्त्यावर यावं लागलं आहे आणि बांगलादेशची जी घटना आहे ती फार निंदनीय आहे। आणि जेव्हा आपण त्या विषयावर जेव्हा जातो तेव्हा त्या परिवारावर किती मोठं दुःख कोसळलं असेल याची एक